युवराज भैया कटके यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतो की वाघोली काउन्सिल सोसायटी प्रीमियर लीग 2025 चा दैदिप्यमान क्रीडा महोत्सव सोहळा गेल्या 12 दिवसापासून आपण अनुभवत आहोत। या स्पर्धेचा आपण पाहतो की आजचा 12वा दिवस आणि 12व्या दिवसातील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण कव्हर करत आहोत। तिकोना टायगर्स विरुद्धमध्ये अजिंक्यतारा एव्हेंजर्स या दोन तुल्यबळ संघामध्ये मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते। तो डिकेश गाडगे तंबूच्या आसऱ्याला क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला। ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी घाबरला मला घाबरला। पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईक वरती असेल। प्रवीण कुटे पवियात गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय ते असेल गौरव। प्रवीणनं पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता, चांगल्या चेंडूला सरबाड दिला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट करत जापर्यंत होता तिथे फेकी थोडीशी अस्तव्यस्त येईल, परंतु बॅकअपला खेळाडू असताना तिथे 2 धाबेचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला आणि 2 धाबेच्या मदतीनं आपण पाहतो की हा चेंडू बिमार आहे का नाही, नो आहे का नाही ही पाडी काढण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय येईल आणि तिसरे पंच कळवतील आपल्याला योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये पोहोचणार आहे। तिसरे पंच बिमार आहे का नाही ही पाडी करण्यासाठी या आणि तिसरे पंच कळवत आहेत फेर डिलिव्हरी। आताच्या 2 धावा आलेल्या आहेत, 2 धाबेच्या मदतीने आपण पाहतो धोपलकावरती प्रवीण कुटे पुन्हा एकदा चांगल्या चेंडूला सन्मान दिला होता तिथे, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू कव्हर करायचा होता आणि त्यानंतर बॅकअपला तिथे लगेच खेळाडू दुसरा होता। पा कोणती धावड असेल एक अत्यंत एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू। पुढील चेंडू पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना गौरव सूर्यवंशी हो प्रवीण कोटेचा तडका होता, हलकीशी एज होती तिथे, एका धाबेच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती आपण पाहतो धाबा असतील 9 आणि या स्पर्धेचं किती गुणगान गाऊ, धोपलकावरती धाबा 9। पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत। सुरेख फटका होता तिथे, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत असताना सागर शितोळे मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू कव्हर केलाय, 1 धाव तिथे प्रॉपर मिळेल आणि 2 षटकानंतर धोपलकावरती धाबा असतील 10। 2 षटकानंतर 10 धाबा आहेत, 2 गडी बाद असताना शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली। हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली।
दोन दोन षटकानंतर धवपलकावरती धाबा असतील 10. तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आणि त्यानंतर आपण पाहतो इथे सागर शितोळेला आपण पाहत आहोत. आपण पाहतो की टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि त्यानंतर एक चांगला छोट्या पदारेशातमध्ये अतळलाय. उद्धव गायकवाडला चेंडू समजू शकला नाहीये. निर्धाव चेंडू पदारेशातमध्ये आपल्याला इथे सागर शितोळेचा पाहायला मिळतो आणि उद्धव गायकवाड मला वाटतं पुढे सरसवत येत स्टेप आउट झाला होता तिथे. बॅटवरती मिडल झाला नसेल चेंडू आणि त्यानंतर स्लो रोड चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाह्य बळ घेतलं आणि त्यानंतर आपण पाहतो की डीप पॉईंटमध्ये सुसाट वेगानं चेंडू जाऊन पोहोचला. सीमा पार येईल खणखणी चौकार 4 धाबा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. आज 14 धाबा धपलकावरती असताना 2 फलंदाज इथे बाद आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी 2.2 षटकांचा खेळ बदारेशातमध्ये संपला आणि त्यानंतर पाहूयात पुढील चेंडू आपण पाहणार आहोत. हो इथे पाहूयात पुन्हा एकदा बोटा तडका खेळाचा प्रयत्न होता. उत्तुंग आयमध्ये चेंडू टिपला असेल आणि फलंदाज होतो फेल. बॅक टू द डगआउट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. आज 14 धावा धपलकावरती असताना आपण पाहतो आतापर्यंत बदारेशातमध्ये 2.3 षटकांचा खेळ बदारेशातमध्ये संपला. आज 14 धावा धपलकावरती असताना आपण पाहतो इथे 2.3 षटकांचा खेळ बदारेशातमध्ये संपला आणि 3 फलंदाज इथे बाद आहेत. आपण पाहतो पुढील चेंडू बदारेशातमध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर हलक्या हाताने खेळायला एक सुंदर तडका होता. तिथे फक्त आणि फक्त चेंडूला टॅप केला आणि त्यानंतर 1 धाव मिळेल. एका धाबेच्या मदतीने होते वाढ आणि धपलकावरती आपण पाहतो धावा असतील पण 2 धाबेचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता प्रवीण कुटेचा परंतु नकार कळवतो तिथे स्वराज. एक सिंगल घेतल्यानंतर धपलकावरती 15 धावा सिंगल घेतली आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रवीण कुटे. प्रवीण कुटे सुद्धा अत्यंत एक महत्वाचा फलंदाज आहे. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी बदारेशातमध्ये करत असतो. गोलंदाजी करत असतो. मोठं योगदान संघाला मिळत असतं. परंतु पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी बदारेशातमध्ये असणार आहे. पहा मित्रांनो या गोलंदाज ही व्हेरिएशन आहे. लाजवाब गोलंदाजीचा नजराणा इथे पाहायला मिळतोय. काही कमालीची गोलंदाजी मानावा लागली ते सागर शितोळे. टप्पा पडल्यानंतर मला वाटतं थोडंसं बाह्य बळण घेतो चेंडू आणि ते मला वाटतं की फलंदाजाला चेंडू समजू शकत नाहीये. हो स्विचिट करायचा प्रयत्न होता इथे पाहूयात. इथे नशिबानं साथ देत मला वाटतं इथे अंगाला चेंडू लागल्यानंतर स्टंप मध्ये येण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला परंतु अडवलं तिथे चेंडू थांबवलाय आणि 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर धपलकावरती 15 धावा 3 गडी बाद असताना शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. नंतर धावसंख्या झाली 15. 3 षटकानंतर धपलकावरती 15 धाबा 3 गडी बाद असताना 4थ्या षटकाला होते सुरुवात आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतो की गौरव सूर्यवंशीच्या हातामध्ये 4थ्या षटकाची एक जबाबदारी आहे.
तो स्ट्राईक वरती स्वराज. हो, गुडघा टेकत मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. मोठी अपील पाहायला मिळते, परंतु आपण पाहतो की जागेवरती मला वाटतं पंच हल्लेलं नाही आहेत, जागेवरती स्थिर आहेत आणि कोणतीही अपील मैदानाच्या आतमध्ये ते आपण पाहतो की मला वाटतं या अपीलमध्ये थोडीशी ताकद कमी होती बा, कारण की बॅट्स आणि चेंडूचा आपल्याला तिथे स्पर्श पाहायला मिळाला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु पाहूयात पुन्हा एकदा पुढील चेंडू तर स्ट्राईक मध्ये असेल स्वराज. बॅटपूट पैसा चेंडू होता, सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना डीप लॉंगअप मध्ये खेळाडू तैनात होता तिथे. एक धाव मिळतीये, एका धाबेच्या मदतीने होते बाड आणि धावपलकावरती नजर टाकली तर 16 धाबा 3 गडी बाद असताना. हो, इथे पाहतो आपण उत्तुंग मध्ये चेंडू होता, नोमॅस लँड मध्ये जाऊन चेंडू पडतोय. एक धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न होतोय, परंतु आपण नकार कळवतो तिथे. एक धाव आल्यानंतर धोपलकावरती होते बाद आणि 17 धाबा 3 गडी बाद असताना. आज 17 धाबा धोपलकावरती असताना बॅक टू बॉलर फटका, परंतु आपण पाहतो की या डीप लॉंगरला खेळायला सुंदर तडक होता. एक धाव निश्चित मिळेल, एका धाबीच्या मदतीने होते बाद आणि धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 18 3 गडी बाद असताना. हो, क्लीन बोर्ड आणि फलंदाज होतो बाद. बॅक टू द डगआउट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्यात 18 धावा, 4 गडी बाद. नवीन फलंदाज शुभम करके. पाचवं षटक घेऊन येतोय फहाद. आपण पाहतो की उंतो हवेमध्ये चेंडू होता आणि त्यानंतर इथे सुद्धा टिपला झेल आणि प्रथमेशने एक सुंदर झेल टिपत 0 वरती बाद होत आहेत. कोणावर झालं? स्वराज. बॅक टू द डगआउट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. इथं पाहतोय आपण पहिल्याच बॉलवर आउट झालेत. तर नवीन बॅट्समन शुभम भैरट. शुभम भैरटला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत आणि त्यानंतर पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये माझ्या मते
पाचव्या षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्वराज खेळत असताना एक प्रथमेश एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढील चेंडू शुभम बैरट स्ट्राईक मध्ये असणार आहे. हलक्या हाताने खेळायला सुंदर तडका होता, परंतु समोर आपण पाहतो की स्वतः संघाचा संघमालक सौरभ खेडकर तिथे उभा होता. एक चांगला चेंडू कव्हर केला आणि त्यानंतर आपण पाहतो इथे 18 धावा धपलकावरती असताना 5चा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. ओहो, इथे पाहतो आपण एक सुरेख फटका होता, ताबडतोब फटका खेळलाय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडका शुभम भैरटच्या बॅटमधून षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. 24 धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा पाहतो स्विच हिट साधतो, इकडा तडका होता. चौकारा पाठोपाठ षटकारा पाठोपाठ चौकार येईल 4 धाव्यांसाठी. 4 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 28 धावा धोपलकावरती आहेत. 5 गडी बाद असताना आपण पाहतोय त्या शुभम भैरट जसा मैदानाच्या आतमध्ये येतो तसं आपण पाहतो की त्याच्या बॅट मधून खूप उशिरा म्हणजे आतापर्यंत 4 फलंदाज इथे येऊन गेलेत, परंतु आपण पाहतो की मोठे फटके त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. पुन्हा एकदा फुल टॉसचा चेंडू होता फाद वरती. इथे आसमान दाखवतो सातत्यानं वारंवार एका षटकारा पाठोपाठ एका वेळेला लागू पाठचा येतोय. दुसरा चौकार 4 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. बत्तीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार होतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्विचिटचा खेळायला सुंदर तडका होता. एक धाव घेतली जाते एका धावीच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती आमचे गुल्लेकर कळवतात ना तेरी ना मेरी डबल तेरी. धोपलकावरती 33 धावा आहे. 6 षटकानंतर 5 षटकानंतर धोपलकावरती 33 धावा. 5 गडी बाद असताना शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली.
अहो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. ताबडतोब फटका होता तिथे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडका डीपेश टाकावर फोडलाय. सनसनी चौकार 4 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. आपण पाहतो की एक फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर मोठी वाढ होते धोपलकावरती चौकाराच्या साह्यानं. 37 धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा सुरेख सुरेख फटका होता तिथे. बॅटची एज आणि त्यानंतर इस्टनच्या पाठीमागे एक सुसाट वेगानं चेंडू पोहोचला. डीप फाईड लेग मध्ये सनसनी चौकार 4 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. प्रथमेश मालपाडीला आपण पाहतो की त्या आसपास दाखवतोय लगातार 2 एका पाठोपाठ एका वळीनं 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे शुभम बैरटच्या बॅटमधून पाहायला मिळतात. स्विचिटचा फटका होता. त्यानंतर आपण पाहतो इथे टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगाने रक्षकाच्या हातामध्ये जाऊन उसवला. चेंडू समजू शकला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकल्यानंतर आपण पाहतो मालपाडीनं प्रथमेश मालपाडी अत्यंत एक भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असतो. आणि त्यानंतर आपण पाहतो की आता इथून पुढचा कमबॅक कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश मालपाडीचा असणार आहे. चप्पल होत आपण पाहतो उंच हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली कोण असेल परंतु पाहतो इथे सुटला झेल. आणि त्यानंतर आपण पाहतो एक टप्प्याचा चेंडू अगदी सीमारेषा बाहेर. परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. तिसरे पंच कळवतील परंतु चौकार आहे. मला वाटतं आपला निर्णय मुख्य पंचांनी मागे घेतला आणि त्यानंतर सांगितलं तिथे चौकार असेल. आताच 4 धावा आहेत. हो इथे पाहतो आपण पुन्हा एकदा फटका तर जरूर फसलेला आहे. परंतु अगोदर पहा लागले का खेळाडूला. आपण पाहतो की एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. परंतु शेवटच्या 0 हातामधून चेंडू निसटतो. एक धाव घेतली आहे आणि एका धावीच्या मदतीने होते बाद. स्ट्राईक वरती असेल शुभम करके. शुभम करकेला आपण पाहत आहोत. परंतु इथे पाहूया झेल होणार की काही इस्टेनच्या पाठीमागे इस्टेन टिपला झेल. आणि आपण पाहतो इथे कॉन बयान शुभम करके बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. 6 षटकानंतर आपण पाहतो धोपलकावरती धाबा असतील. 6 षटकानंतर धाबा इथे बनवलेल्या आहेत. तिकोना टायगरच्या संघाने 46 धावा तर 7व्या षटकाला होते 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत. युवराज बेंद्रे अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण साकारत असतात. युवराज बेंद्रेला आपण पाहतो. युवराज बेंद्रे अत्यंत एक लहानशी बाब गोलंदाजी फलंदाजी आपल्या माध्यमातून सगळ्याला मोठं योगदान. तिथे धावा असतील गोलंदाजी असेल एक चांगल्या प्रकारचं कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं काम मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी तिथे साकारत असतात. परंतु आपण पाहतो की आता 7वं षटक टाकत असताना दरम्यानच्या काळामध्ये आमचे सहयोगी समालोचक आणि शिरूर तालुक्याला बिलॉंग करणारे सुप्रसिद्ध समालोचक सन्माननीय राहुलजी पवार सरांचं देखील या ठिकाणी आगमन होते. मी प्रथमतः त्यांचं वाघोली काउन्सिल सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये बडपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि त्यानंतर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये 7व्या षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण आता युवराज बेंद्रेंचा पाहणार आहोत.
तर स्ट्राईक वरती शुभम भैरट हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे अंगभेदक 12 चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे केलाय, परंतु स्क्वेअर लेग पंचांचं बोट आकाशाकडे आणि आपण पाहतो फलंदाज कोसळतोय बॅक टू द डगआउट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. सेहेचाळीस धावा धोपलका भरते शेवटची आपण पाहतो की आतापर्यंत 6.1 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 7 फलंदाज इथे बाद आहेत. नवीन फलंदाज नितीन भोसलेला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत आणि नितीन भोसले पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता असणार आहे. गोलंदाज ट्रॅक वरती युवराज बेंद्रेला आपण पाहत आहोत. मी ज्यावेळेस युवराज बेंद्रे सर आले होते त्यावेळेस मी सांगितलं की गोलंदाजी करण्यासाठी, कारण की अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत एक लाजवाब गोलंदाजीचा नजराडा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो. कारण की आपण पाहतो की टप्प्या पडल्यानंतर थोडंसं बाह्य वळण त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतं, परंतु आपण पाहतो इथे फुलटॉसचा चेंडू होता, स्विच हिटचा अटेम्प्ट केला तिथे, परंतु प्रॉपर बॅटवरती मिडल होऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू. पुन्हा इथं गोलंदाज तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा आपण पाहतो लगातार 2 चेंडू इथे रिव्हर्सचे अटेम्प्ट केलेले आहेत, परंतु बॅटवरती येऊ शकत नाहीयेत. एक लाजवाब गोलंदाजी नितीन भोसले आपण पाहतो की एक सातत्यपूर्ण अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असतो, परंतु आपण पाहतो की पुढे सरसावता आला. त्यानंतर इथे पाहूयात एक दर्जेदार येतो तिथे ब्रँडेड षटकार नितीन भोसलेच्या बॅटमधून. 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 52 धाबा धोपलका भरते असताना 7 फलंदाज इथे बाद आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो इथे 2 फटके बोलवतो स्विच हिटला अटेम्प्ट केलं होतं, तिथे प्रॉपर मिडल होऊ शकलं नाहीये. त्यानंतर आपण पाहतो की त्या 2 चेंडूची मजबूत पाहणी केली आणि थोडं स्टेप आउट होत डीप लॉंग अपच्या डोक्यावरून एक मोठा प्रहार आपल्याला नितीन भोसलेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा जशा तसं प्रत्युत्तर 13 बेराही दाखवून देतो इथे युवराज बेंद्रे आणि इथे पाहूयात टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाह्य वळण घेतलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आतापर्यंत आपण पाहतो इथे 7 फलंदाज बाद असताना 53 धावा इथे बनवल्यात. तिकोना टायगरच्या सगड आणि 7 षटकाचा खेळ संपला आणि 8व्या षटकाला होते सुरुवात. 8वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत. प्रथमेश बालपाडे आपण पाहतो की भन्नाट वेगाचा गोलंदाज आहे. अत्यंत एक चांगल्या प्रकारचा अचूक टप्पे त्याच्याकडे आहेत. चांगलं व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतं, परंतु आपण पाहतो पुन्हा एकदा बॅट इथे पाहतो आपण एक चांगला चेंडू कव्हर करत तिथे स्वतः 55 बोट आकाशाकडे स्वतः संघाचा संघ मालक होता तिथे सौरभ खेडकर ताबडतोब फेकी केली आणि धावबाद फलंदाज बॅक टू द डगआउट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला.
तर आपण पाहतो कॉन्फिडन्स शिखर ठरला तिथे अशुभम होता तिथे, परंतु आपण पाहतोय धक्का क्रमांक असेल 9वा फलंदाज बॅक टू द डगआउट. और 53 धावा धोपलकर भरते असताना आपण पाहतो आता शेवटचा फलंदाज असणार मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटके मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर आपण पाहतोय त्या सागर शितोळे डीप लॉंगऑफ मध्ये होता तिथे चांगला चेंडू कव्हर करत एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने होते बाद. धोपलकर वरती 54 लॉस ऑफ द 9 विकेट अर्थात 54 धावा इथे तिकोना टायगर्स या संघाच्या पूर्ण होत आहेत. एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती आपण पाहतो इथे असेल किरण चिंचोलेला आपण पाहत आहोत. गोलदार ट्रॅक वरती प्रथमेश मालपाडी चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतो नो मॅच लॅड मध्ये चेंडू असेल कोणताही खेळाडू नाही. एक धाव घेतली तिथे अत्यंत दूरवरून आपण पाहतो चेंडूची पाठपोरी करत खेळाडू आला होता, अडवला चेंडू, एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं पुन्हा वाढवतीये 55 धावा. टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतो डायरेक्ट परंतु इथे फेकी थोडीशी अस्तव्यस्त आहे. डॅकर कळवला आणि कोणती धाव नसेल, एक धाव आत्ताची असेल आणि आपण पाहतो की उत्तुंग हवेमध्ये चेंडूच्या खाली खेळाडू तिथे गौरव सूर्यवंशी मोठी चूक करेल, ड्रॉप केला तिथे झेल आणि त्यानंतर आपण पाहतो की 2 धावा इथे झेल मला वाटतं टिपला असता तर इथे संपूर्ण तिकोना टायगर्स हा संघ इथे ऑल आउट झाला असता. परंतु आपण पाहतो की नशिबाने साथ देते ते नशिबाने 2 धावा मिळाल्यात आणि 8 षटकांचा खेळ संपल्यानंतर धप्पलकावरती 58 लॉस ऑफ द 9 विकेट अर्थात 58 धावा तिकोना टायगर्स संघ पूर्ण करतोय. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. नव्या षटकाला होते सुरुवात. 9वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होता. डवकर त्याचा फलंदाज आपण पाहतो की युवराज बेंद्रे सर आहेत. तर आपण पाहतो स्ट्राईक वरती असेल किरण चिंचोले. हो इथे पाहतो मला वाटतं की मुख्य पंच कळवत आहेत वाईट चेंडूची घोषणा. अवंतर धाबेच्या मध्ये ते होते बाद. 59 धाबा 9 गडी बाद असताना तिकोना टायगर्स या सगळ्या बनवल्यात आतापर्यंत. त्यानंतर आपण पाहतो इथे फटका तर जरूर पोचतोय, परंतु पुन्हा झेल इथे ड्रॉप होतो पा. एक लहानशा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये स्वतः इष्टरक्षकाचा पाहायला मिळाला. चेंडू पर्यंत पोहोचला होता तिथे शेवटच्या शेडी मला वाटतं हातातून चेंडू निसटतो आणि इथे मोठा जीवदार 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने होते वाढ. 61 लॉस ऑफ द 9 विकेट अर्थात 61 धावा इथे तिकोना टायगर संघाच्या पूर्ण होत आहेत.
सोमनाथ गावडे इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो त्याला सातत्य एक चांगल्या प्रकारची महत्वपूर्ण भूमिका तिथे बजावतायत पार पाडतात इथे. परंतु आपण पाहतो की पुन्हा इथे फावियात मोठा फटका होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी बोटा प्रहार येतो इथे शानदार षटकार 6 धाबा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीच्या यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. आज 67 धावा धोपलकरवरती असताना धावा असताना लागोपाठची आपण पाहतो की षटकार आल्यानंतर तिथून पुढचे 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर इथे पाहतो की षटकार आल्यानंतर कुठेतरी थांबवलंय करण चिंचोलेला. लगातार 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. हो अंगभेदक 12 चेंडू होता तिथे अंगावरती जाऊन धडकला. मला वाटतं की चेंडू सोडून दिला होता. कसल्याही प्रकारचे तिथे प्रयत्न केला नाहीये परंतु अंगाचा भेद घेणारा चेंडू. परंतु तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय येईल. आणि आपण पाहतो की तिसऱ्या पंचाकडे निर्णय मला वाटतं की लेग बी 4 साठी असेल. लेग बी 4 विकेट साठी इथे निर्णय कळवलाय तिसऱ्या पंचाकडे आणि तिसरे पंच कळवतील आपल्याला काही क्षणामध्ये आपला योग्य तो निर्णय. आणि तिसरे पंच कळवत आहेत डॉट आउट. फलंदाज सेफ आहे. ओके मला वाटतं की फलंदाजानं तिथे शॉट अटेंड केला नव्हता म्हणून तिथे कोणतीही धावड असेल. आताचा निर्धाव चेंडू आहे धोपलकावरती आपण पाहतो 67 धावा 9 फलंदाज बाद असताना 9 षटकानंतर धोपलकावरती 67 धावा इथे बनवलेत आणि अंतिम षटकाला होते सुरुवात. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मोहम्मद अजीजला आपण पाहणार आहोत. अंतिम षटक बनलं तर हाणामारीचं षटक असतं. अंतिम षटकामध्ये इथे फलंदाज अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण करत असतात कारण की त्यांना धावा तिथे गोळा करण्याचा प्रयत्न त्यांना करायचा असतो. आणि त्यानंतर पाहूयात किती धावा गोळा करणार आहेत अंतिम षटकामध्ये. हो इथे पाहूयात मोहम्मद अजीज एक लाजवाब चेंडू फक्त आणि फक्त मला वाटतं तिथे यशनं चेंडूची पाहणी केली. चेंडूला सोडून दिलं तिथे कोणताही प्रयत्न केला नाहीये. फुलटॉसचा चेंडू होता त्यानंतर पाहतो आपण हलकीशी एज इस्टनच्या पाठीमागे फर्स्ट स्लिपचा खेळाडू तैनात होता युवराज बेंद्रे सर. 1 धाव मिळेल एका धाबेच्या मदतीने होते बाद. 68 धाबा आहेत 9 गडी बाद असताना 9.2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पुन्हा निर्धाव चेंडू पदराच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर 68 धावा धोपलकरवरती असताना पुढील चेंडू पदराच्या आतमध्ये पाहूयात. हो मोठी अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. लेग बी 4 साठी असेल.
आणि तिसरे पंच कळवत आहेत फलंदाज OUT आउट, ऑल आउट. तिकोना टायगर्स हा संघ मला वाटतं या ठिकाणी ऑल आउट होतोय संपूर्ण. एकोणसत्तर धाव्यांचं टार्गेट आता इथून पुढे अजिंक्यतारा अव्हेंजर्स या संघासमोर असणार आहे. 60 चेंडू 69 धाव्यांचं टार्गेट अव्हेंजर संघाला, मला वाटतं अजिंक्यतारा अव्हेंजर्स या संघाला आता बडवायचं आहे. चला तिकोना टायगर संघ एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या आणि त्वरित सतरक्ष सजवून घ्यायचा आहे. त्वरित आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. खेळ आमचा दमदार आता तुमच्याही काळजात होणार थरथर. खेळ आमचा दमदार आता तुमच्याही काळजात होणार थरथर. क्रिकेटची ताकद धावणे आले तिकोना टायगर्स. वाघोली सोसायटी प्रीमियर लीग WSPL 2025 मध्ये आगमन करीत आहे. संघमालक मान्य प्रकाश राठोड, मान्य विश्वास झा यांचा मालकी हक्क असलेला संघ तिकोना टायगर्स. तर चला अजिंक्य अव्हेंजर संघ आता आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित लावून द्या. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये ताबा घेतील. 60 चेंडू 69 धाव्यांचं टार्गेट असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लावून द्यायचे. चला पुढील सामन्याचा आपण या ठिकाणी नाणेफेकचा तिकोना टायगर संघ आपला 13 प्लेयर आपण या ठिकाणी समालोचक कक्षामध्ये लावून द्या. सर एक सूचना आहे ऑर्गनायझर कमिटीची. तिकोना टायगर संघाला एक सूचना असेल की आपलाच 12 प्लेयर आपल्या जर्सीमध्ये असला पाहिजे, किटमध्ये असला पाहिजे, याची आपण नोंद घ्या. नाहीतर आपल्याला 2 रनांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 2 धाव्यांसाठी पॅनलाइज केलं जाईल. स्पर्धेतील काही नियम आहेत, त्या नियमाचं आपण पालन करायचं. 2 धाव्यांच्या पुढच्या मॅच आपण या ठिकाणी टॉस करतोय. पुरंदर पेशवाई आणि त्यांच्या विरोधामध्ये देवगिरी ड्रॅगन्स संघ. विनंती असेल आपण टॉस बॉक्सकडे यायचंय. आपण त्या ठिकाणी पुढच्या मॅचचा नाणेफेक या ठिकाणी करणार आहोत. तिकोना टायगर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये अजिंक्यतारा अव्हेंजर्स असे 2 वातबर संघ आपण पाहतो एकमेकांच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धा करताना. तिकोना टायगर्सकडे प्रथम फलंदाजी करीत असताना बनवल्या गेल्या त्या 68 धावा आणि विजयासाठी जर पाहिलं तर 69 धावांचा टार्गेट असेल अजिंक्यतारा अव्हेंजर्स संघासमोर. सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि पहिला बॉल धावांच्या पाठलागाला सुरुवात होत असताना मिड विकेटच्या डोक्यावरून एक उंच पुरा फटका 6 धाब्यांसाठी षटकार.
फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 6 धावेळे आपण पाहतोय. खातं वैयक्तिक आणि सांघिक मैदानाच्या आतमध्ये उघडलं गेलंय. अगर आगास ऐसा आहे तो अंजाम क्या होगा. ताबडतोब सुरुवात आपण पाहतोय फलंदाजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. फुलटॉस चेंडू होता आणि सुरेख फटका. केवळ दिशा दाखवली. फुलटॉस चेंडू आणि त्यावरती मोठा प्रहार. चेंडू पोहोचेल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. 2 धावेंची पॅनल्टी आपण पाहतो तिकोना टायगर संघाला. हा देखील स्वीप पॅडल्स आणि चेंडू पोहोचला सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा अप्रतिम फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय या दरम्यान एक चांगला चेंडू आपण पाहतोय खेळपट्टीवरती. गोलंदाजाला कमबॅक करून देईन. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज प्रवीण कुटे. तर फलंदाजीच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये 14 धावा. सौरभला तुम्ही पाहताय. हा फटका देखील सुरेख आहे आणि हा चेंडू देखील पोहोचेल सीमा रेषेला भेदून सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. 4 धावेच्या बदलकडे धाव पलक पुढे. 20 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. खूप कमालीची फलंदाजी. हा फटका देखील सुरेख आहे. ऑफ ड्राईव्ह आणि चेंडू पोहोचला लॉंग ऑफ सीमा रेषा पार. धावा मिळाल्या 4. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावसंख्येने आकार घेतलाय 24 धावा. खूप दमदार सुरुवात आघाडीच्या जोडीकडून. खरं तर जी अपेक्षा आपण करतो ती अपेक्षा पूर्ण केली या दोन्ही फलंदाजाने. एका बाजूने तुम्ही पाहिलं तर सौरवने खूप दमदार सुरुवात करून दिली आहे फलंदाजीच्या माध्यमातून. षटकार चौकाराच्या माध्यमातून अक्षरशः रांग पहिल्या षटकामध्ये लावली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजाची पिशे काढण्याचा कार्यक्रम. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर नेम उद्धव. तर आघाडीची जोडी आपण पाहतोय सौरभ आणि एका बाजूने असेल तो मोहम्मद. हा पहिला बॉल आपण पाहतोय उद्धवच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला आणि त्यावरती मात्र कुठली धाव नाहीये. डॉट चेंडूने सुरुवात उद्धवची आपण पाहतोय या षटकाची होतीये. 24 धावा धावफलकावरती. 69 धावांचं लक्ष आपण पाहतोय विजयासाठी. आज डोकट करायचा प्रयत्न. सुरेख चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला गोलंदाजाला आणि खेळपट्टीवरती आपण पाहतोय चेंडूने थोडीशी हरकत देखील केली. डॉट बॉल येईल मैदानाच्या आतमध्ये. उद्धवचं हे पहिलं षटक आपण पाहतोय तर संघासाठी दुसऱ्या क्रमांकाचं. पहिले 2 चेंडू सुरेख आहे या षटकातील. हा बॉल ॲक्युरेट बॅट फटका खेळायचा आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय. दरम्यान एक सिंगल घेतली जाईल. दुपारचं सत्र आहे. रखरखत ऊन आणि क्रिकेटचा हा धगधगता थरार तुम्ही पाहताय. युवराज भैया कटके यांच्या वाढदिवसाचं निमित्त आणि युवराज कटके सोशल फाउंडेशन आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 चा हा थरार
बॉल आपण पाहतोय सुरेख उद्धवच्या माध्यमातून. सौरव समोर एक चांगला बॉल पाहायला भेटतोय, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा सौरवच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि खूप चांगली सुरुवात इथे पाहायला भेटली. धावफलकावरती धावसंख्या आहे 25 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता, पुन्हा एकदा थोडासा थांबून चेंडू आला, बॅट अगोदर फिरून गेली आणि त्यामुळे हा चेंडू देखील निर्धाव येतोय. खूप चांगलं षटक, कारण पहिल्या क्रमांकाचं षटक जर पाहिलं आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक खूप मोठा फरक, कारण पहिल्या षटकामध्ये जी फलंदाजी पाहायला भेटली कट केलाय. लेटकट शॉट आपण पाहतोय, एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान धाव पूर्ण होईल आणि या धावेबरोबर षटक देखील दुसऱ्या क्रमांकाचं पूर्ण होईल. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतो असताना धावफलकावरती धावसंख्येने आकार घेतलाय 26 धावा. पुढच्या मॅच आपण या ठिकाणी टॉस करूयात. पुरंदर आणि त्यांच्या विरोधामध्ये देवगिरी या दोन्ही टीमचे कॅप्टन कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर टॉस बॉक्सकडे या. आपण पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय ज्या टीमचा कर्णधार उपस्थित आहे, परंतु अपोजिट टीमचा जर कर्णधार उपस्थित नसेल तर यस टॉस या ठिकाणी होतोय आणि टॉस का बॉस कोण ठरलाय? टॉस का बॉस आणि काय घेतलंय डिसिजन ऐकणार आहोत, पाहणार आहोत. पुरंदर पेशवाजने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. विन द टॉस आणि चूज द बॉल फर्स्ट. दरम्यान एक मोठा फटका, हवाई हल्ला आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा वेदांत वरती एक ताकदवान हल्ला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चढवला गेलाय. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या आकार घेत असताना आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती आहेत. खूप दमदार सुरुवात, ज्या सुरुवातीची खरं तर अपेक्षा केली जात होती. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. सौरवची बॅट मात्र आता मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला भेटते. 11 चेंडू आणि वैयक्तिक 33 धाब्यांवरती तो फलंदाजी करतोय. मंकड रनआउटचा तिथे आपण पाहतोय प्रयत्न आणि तो मात्र फसला जाईल. एका बाजूने खूप फॉर्म मध्ये आपल्याला सौरवची खेळी पाहायला भेटते. एक चांगला नॉक सौरवच्या बॅटमधून येताना पाहायला भेटतोय. दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील आपली चुणूक दाखवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तितकाच हुशार फलंदाज देखील आपल्याला नॉन स्ट्राईक एनकडे पाहायला भेटले. एक सिंगल दरम्यान येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे. 38 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3चा खेळ चालू असताना शॉट आपण पाहतोय. यस यस पंचांचा कॉल येईल. वाईट बॉल. अभंतर आणि 100 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जातीये आणि धावफलकावरती धावसंख्या आकार घेते 39 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाहीये. तिसरं षटक आपण पाहतोय. एक चांगला स्ट्रोक, मात्र थोडासा क्षेत्ररक्षकाची जागा मात्र तिथे आपण पाहतोय तैनात केलेली असेल. एक सिंगल या दरम्यान घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आकार घेते 40 धावा. 69 धावांचं लक्ष आता माफक लक्ष वाटू लागले.
कव्हरच्या दिशेने हा स्ट्रोक आपण पाहतोय. पाठीमागे कव्हरमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात केलेला असेल. एक धाव घेण्याची संधी आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे 41 धावा. सुरुवातीच्या जोडीने आज कमाल केली अजिंक्य अव्हेंजर संघाकडनं. दोडे फलंदाजाने खूप चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. मात्र दरम्यान मिड विकेट दिशेने खेळलेला हा स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला आणि धावफलकावरती धाव संख्या 45. 24 धावेच्या जोड्या आवश्यकता पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी असणार आहेत. आणि तब्बल अजून 42 चेंडू हे शिल्लक असणार आहेत. सापडा थोडंसं आपण पाहतोय एकतर्फी होताना अजिंक्य अव्हेंजर संघाची एक चांगली मजबूत ताकदवान घट्ट अशी पकड या मॅच वरती. आणि पकड गुणी साधी सुधी पकड नाहीये. घोरपडीची पकड पडावी लागेल. घोरपडीला बांधून 2 पहाड दुडकट चढलेले तुडून पडता मस्त खाली धुंद धडाने लढलेले आज अजिंक्य अव्हेंजर संघाचे दोनही फलंदाज खेळपट्टीवरती लढलेत. आणि एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी तिथे तयार केलेला पाहायला भेटतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुरुवात करेल आपल्या 4थ्या षटकाला. करण तर ओव्हर क्रमांक 4 साठी करणची निवड आपण पाहतोय. करण काय करेल हे देखील पाहावं लागेल कारण अजून पहिल्या विकेटची प्रतीक्षा संघाला असेल. पहिलाच बॉल आणि तो दिशाहीन आहे. वाईटचा कॉल पंचांकडनं येतोय. आपण तर आणि 100 धावेची मदत धावफलक इकडे जाईल पुढे. धावफलकावरती धावसंख्या 46 धावा. करण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती खोलो टाप्याचा चेंडू होता. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून स्ट्रोक झेल मात्र ड्रॉप होतोय. कॅच मात्र निसटलाय. कॅच मात्र सुटलाय. जीवनदान कॅच छूटा तो भाई दिल भी तुटा होगा. धावफलक पुढे जाईल नक्कीच एका धावेच्या मदतीने 47 धावा. थ्रो साठी या ठिकाणी 3ऱ्या पंचांची मदत घेतली जाते. थ्रो बॉलिंग थ्रो अर्थात गोलंदाजाची जी ऍक्शन आहे ती मला वाटते पंचांच्या नजरेमध्ये खटकली आहे. आणि पंचांनी खरं तर 3ऱ्या पंचांकडे मदत मागितली की आपण चेक करावे, चाचणी करावी, परीक्षण करावं हा चेंडू लिगल आहे की नाही. जशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोलंदाजांवरती असे आक्षेपार्ह वेळ आलेली आहे. बॉलिंग ऍक्शन काही वेळेस फेअर डिलिव्हरी हा चेंडू फेअर असेल मात्र पाहूयात लिगल. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावसंख्या 47 आणि विजयासाठी अजून पाहिजे तर 22. हा चेंडू पंचांचा कॉल येईल नो बॉल. पिचच्या बाहेर लाईनला आपण पाहतोय आणि त्याचा फटका नक्कीच या ठिकाणी गोलंदाजाला त्याच्या टीमला. फ्रीडचा बॉल आणि त्यावरती चढवला एक पॉवरफुल स्ट्रोक. 6 धाब्यांसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार.
षटकाराच्या पद्धतीने धावफलक पुढे 54 धावा धावफलकावरती. कमालीची फलंदाजी आपण पाहतोय सौरवाडी, दुसऱ्या बाजूने मोहब्बत. धाव चेंडू येईल मैदानाच्या आतमध्ये, डॉट बॉल येईल, मात्र डॉट चेंडू फार मोठी भूमिका बजावू शकत नाही. विकेट तुम्हाला पाहिजे मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर तिकडून टायगर संघाला एक मात्र पर्याय आहे आणि तो म्हणजे विकेट. अजीज पण पाहतोय बॅटर खूप चांगली फलंदाजी, सौरवला साथ म्हणून तिथे अजीज आपल्याला पाहायला भेटतात. अजीज मोहम्मद कृपया विनंती असेल की आपण ग्राउंड मधून जाणं येणं करू नका, ग्राउंडच्या बाहेरून थोडंसं चला, मॅच चालू आहे. एक बॉल और झाले की सर, एक चेंडू शिल्लक असेल. या षटकातील अजून एक चेंडू बाकी आहे. धावफलकावरती धावसंख्या 56 धावा. खरं तर नाना पाटेकर साहेबांच्या आयुष्यातील हा एक यादगार असा चित्रपट आहे ज्याची आठवण तुम्हाला धावफलकाकडे पाहून होईल. अब तक 56, ज्यामध्ये नाना पाटेकर साहेबांचे जसे एन्काउंटर होते, एन्काउंटर स्पेशलिस्ट, तो खूप चर्चेत असलेला चित्रपट होता. इथे मात्र अजून एकही एन्काउंटर तिकडून टायगर संघाला करता आलेला नाहीये. अजिंक्य तारा अव्हेंजर संघाची मात्र आपण पाहतोय पकड मजबूत होताना या मॅच वरती. धावफलकावरती धावसंख्या 57 धावा. विजयासाठी अजून 12 धाब्यांची गरज आहे. चेंडू मात्र अजूनही जर पाहिले तर 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आपण पाहतोय. पुढची मॅच आपण पुरंदर पेशवाज आणि त्यांच्या विरोधामध्ये देवगिरी ड्रॅगन्स संघाला पाहणार आहोत. पाहूयात दोन्ही टीमने तयार राहायचं. जशी मॅच संपल तसं आपण पुढच्या मॅचला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करणार आहोत. मैदानाच्या बाहेरून जायचं, कोणी मैदानाच्या खेळाडूंव्यतिरिक्त कोणी मैदानाच्या आतमधून येणार जाणार नाही याची दक्षता घ्या. पॉवर प्लेचा वापर या ठिकाणी, बॅटिंग पॉवर प्लेचा वापर या ठिकाणी केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. तर या स्पर्धेमध्ये आपण जर पाहतोय काही नियमावली आहेत आणि नियमावलीला धरून इथे आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्लेचा वापर. पहिला स्लोवर चेंडू आणि त्यावरती पुलचा पॉवरफुल स्ट्रोक, शिफारशीच्या बाहेर 6 धाब्यांसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. अजीज मोहम्मद 11 चेंडू 20 धावा. तर दुसरा बाजूने सौरभ खेडकर 15 बॉल मध्ये 37 धावा, एक चांगला नॉक. इथे पहिली विकेटची तलाश होती, मात्र जोडी फाटकी निघाली हाताची आणि कॅच देखील ड्रॉप झाला. एक सिंगल येईल. धावफलक एका धावाने पुढे 64 धावा. विजयासाठी केवळ 5 धावांची गरज. औपचारिकता बाकी आहे या मॅचची. खूप चांगली सुरुवात सलामीच्या आघाडीच्या जोडीने. या ठिकाणी आपल्या संघाला अजूनपर्यंत एक काही फलंदाज मात्र बाद होऊ दिला नाही. तर प्रतिस्पर्धी संघाला जर पाहिलं तिकडून टायगर संघाला इथे ऑलराऊंडची नामुष्की ओढवावी लागली. तिथे आपण पाहतोय कुठलाही फलंदाज बाद नसताना आतापर्यंत मॅच वरती जी पकड आहे ती मजबूत करताना पाहायला भेटले. ते अजिंक्य धारा अव्हेंजर संघाचे 2 धुरंधर ताकदवान सलामीवीर. एका बाजूने आपण पाहतोय सौरव आणि दुसऱ्या बाजूने अजीज मोहम्मद. खूप चांगला ताळमेळ दोघांमध्ये. इथे पाहायचंय प्ले अँड मिस, डॉट बॉल येईल मैदानाच्या आतमध्ये. खरं तर
मात्र डॉट चेंडू फार मोठी भूमिका बजावू शकत नाही या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि ओव्हर क्रमांक 5 तुम्ही पाहताय 5 धाब्यांची गरज विजयासाठी असणार आहे. विजय धाव कशी येणार खरं तर याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आता इथे माहीत आहे अजिंक्य संघाच्या बाजूला विजय झुकलेला असताना हा मात्र विजय स्ट्रोक कसा असेल, विजय धाव, विजय मोमेंट आणि मॅच फिनिश कोण करणार या गोष्टीकडे मात्र लक्ष असेल. 5 धावा केवळ विजयासाठी 69 धावांचं लक्ष होतं आणि पहा किती सहजतेने या धावा इथे गोळा केल्यात वेचल्या सौरवणे आणि अजीज मोहम्मद. बॉल मात्र हातातून निसटला. इथे बॅट्समन मात्र इच्छुक होता आणि ये क्या हो रहा है भाई, अब अंपायर भी यहाँ पे चक्रव्यूह में फंसते हुए. अब ये डिसीजन दिया जाए तो कैसे दिया जाए. पाहायचं इथे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पंच मात्र एकत्रित आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील असे प्रकार घडलेले आपण पाहिलेले आहे. एबी डिव्हिलियर्सने देखील असे बॉल ज्यावेळेस बाहेरून बॉल हातातून सुटल्यानंतर देखील काही क्लिप्स आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलेल्या आहेत. पाहायचं इथे डिसिजन काय येतोय पंचांकडून. अंपायर डिसिजन तुषार मेटे सर आपण पाहतोय त्या ठिकाणी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. सर काय डिसिजन आहे मला कळवा. खर तर आमच्या पंचांना देखील आता ही मोठी अडचण आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. Hello, check. Did ball? Not out. मॅच जिथे थांबले तिथून पुन्हा एकदा सुरू होईल. हा स्ट्रोक आपण पाहता एकराज बॅट मिड विकेटच्या दिसत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बी स्पीड करेल आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. दोन्ही संघाचा धावफलक आता समान झालाय. इक्वल आणि विजयासाठी केवळ एका धावेची गरज. दोन्ही फलंदाज मॅच लवकर संपवण्याच्या मोडमध्ये मैदानाच्या आतमध्ये आले होते आणि तसा इरादा त्यांनी मनाशी आधीच बांधलेला होता. पहिल्या ओव्हरपासून त्यांनी मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फलंदाजी सुरू केली. माहीत आहे उन्हाचा कडका खूप वाढलेला आहे त्यामुळे इतर फलंदाजांना देखील संधी आणि ताणतणाव नकोय म्हणून मॅच मात्र लवकर फिनिश केली जाते. सागरजी शितोळे आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं जाते, बोलवलं जाते. विनंती असेल आपण कुठे असाल विनंती आहे आपण माईकशी संपर्क साधा. सागरजी शितोळे थोडस आक्रमक क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. एका धावेची गरज.
शेवटची एक धाव, विनिंग स्ट्रोक, विनिंग धाव. मॅच फिनिश कोण करणार पाहूयात. शेवटची धाव आणि त्यासाठी मात्र थोडीशी उत्कंठा वाढली जातीये. मंकट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मंकट रन आउट. आणि विनिंग स्ट्रोक या ठिकाणी येतोय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी विजयी चौकार. आणि याचबरोबर अजिंक्यधार अव्हेंजर संघाचा विजयाची नोंद या ठिकाणी होईल. विजय टीमचं अभिनंदन. पराभूत टीमला मात्र पुढच्या वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. आणि या मॅच आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅच. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड्स मानकरी ठरलाय सौरव खेडकर. विनंती असेल आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड्स घेण्यासाठी स्टेजवरती या आणि आपण आपला मॅन ऑफ द मॅच अर्थात प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड्सचा सन्मान या ठिकाणी घ्या.